Good morning student. Standard 12 subject physics. Topic number 3 kinetic theory of gases and radiation. In previous video we have to see law of equipartition of energy, in which we have to study that total translation energy contribution of the molecule is 3/2 काय घेतलं होतं त्या ठिकाणी kB. ट्रान्सलेशन म्हणजे काय सांगितलं होतं पार्टिकल गोज हिनं काय होणार होतं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर ट्रान्सलेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये याची व्हॅल्यू आली ती 3/2 काय आली होती त्या ठिकाणी केबीटी आली होती. देन वी हॅव टू टेकन काय घेतलं त्या ठिकाणी डायटॉमिक मॉलिक्युल्स घेतले. इन केस ऑफ डायटॉमिक मॉलिक्युल्स घेतले तर त्याच्यामध्ये घेत असताना डिग्री ऑफ फ्रीडम त्या ठिकाणी चेंजेस होणार होते. इथं डिग्री ऑफ फ्रीडम जी घेतली ऑक्सिजनसाठी आपण घेत असताना 3 ट्रान्सलेशन घेतलं होतं आणि 2 काय घेतलं होतं त्या ठिकाणी रोटेशनल घेतले. आता याच्यामध्ये घेत असताना 3 ट्रान्सलेशन घेतले तर अलॉंग स्ट्रेट लाईन झालं, रोटेशनल घेतलं तर त्याच्यामध्ये काय आलं त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर स्पीड आला, म्हणजे पार्टिकल जो होता मॉलिक्युल जो ऑक्सिजनचा होता तो वाय ॲक्सिसवरती काय होत होता त्या ठिकाणी रोटेट होत होता. आणि त्याच पद्धतीनं तिथं अजून एक एनर्जी त्याला मिळाली होती, त्याला आपण काय म्हटलं होतं त्या ठिकाणी व्हायब्रेशनल एनर्जी असं म्हटलं. आणि देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ काय घेतलं होतं त्या ठिकाणी मॉलिक्युल विच इज इक्वल टू आपल्याला मिळाले होते ई ट्रान्सलेशन प्लस काय घेतलं होतं त्या ठिकाणी ई रोटेशनल प्लस काय घेतलं होतं त्या ठिकाणी ई व्हायब्रेशनल, म्हणजे ट्रान्सलेशन एनर्जी प्लस काय घेतली होती रोटेशनल एनर्जी प्लस काय घेतली होती त्या ठिकाणी व्हायब्रेशनल एनर्जी त्या ठिकाणी घेतलेली होती. आणि म्हणून सगळ्यांच्या फॅक्ट्सवरनं लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मी स्टेट काय केला होता तर फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर टी द ॲव्हरेज एनर्जी फॉर मॉलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म हीच काय मिळाली होती त्या ठिकाणी 1/2 kBT एवढी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली होती. देन टुडे वी हॅव टू सी न्यू पॉईंट दॅट इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी घेतलं तर वेन वी हॅव टू हीटेड एनी सबस्टन्स घेतला, म्हणजे एखादा पदार्थ घेतला त्या पदार्थाला आपण काय केले त्या ठिकाणी उष्णता दिली, तर उष्णता दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होतं त्या ठिकाणी इन्क्रीज होते, त्याचं प्रेशर असेल व्हॉल्यूम असेल त्याच्यामध्ये काही ठिकाणी चेंजेस होतात. मग वेन वी हॅव टू टेकन एक्झाम्पल फॉर द काय घेऊया त्या ठिकाणी गॅस मॉलिक्यूल. वेन वी हॅव टू टेकन द गॅस मॉलिक्यूल वेन द टेम्परेचर ऑफ गॅस इज काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीज झालं, म्हणजे गॅसचं टेम्परेचर काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीज झालं. इवन अ स्मॉल राईज कॉजेस काय म्हणतो त्या ठिकाणी कन्सिडरेबल चेंज इन काय म्हणतो त्या ठिकाणी प्रेशर आणि व्हॉल्यूम, म्हणजे त्याच्यामध्ये आपण हीट दिली त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तिथे त्या गॅसच्या प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये त्या ठिकाणी कन्सिडरेबल चेंज म्हणजे विचारात घेण्यासारखा बदल त्या ठिकाणी होत असतो. देअरफॉर वी हॅव टू डिफाईन काय केलं त्या ठिकाणी 2 स्पेसिफिक हीट्स फॉर काय सांगितले त्या ठिकाणी गॅस, आणि म्हणून गॅससाठी आपण काय करतो त्या ठिकाणी 2 स्पेसिफिक हीट त्या ठिकाणी सांगत असतो. एक जो आहे तो कुणासाठी आहे, एक 1 फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम अँड 1 फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी प्रेशर. आता 1 फॉर व्हॉल्यूम असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घेतलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम, आणि दुसरा जो आहे तो स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घेणार आहे त्या ठिकाणी प्रेशर. म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल विच इज डिनोटेड बाय द लेटर सी म्हणणार आहे, आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर असेल तर डिनोटेड बाय द लेटर काय येणार आहे त्या ठिकाणी CP येणार आहे. आणि मग ह्या CP आणि CV यांच्यामध्ये असणारं जे रिलेशन आहे ते आम्हाला कोण सांगणार आहे तर मेयर्सनी त्या दोघांच्या मध्ये असणारं रिलेशन आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देअरफॉर फर्स्ट वी हॅव टू टेकन काय घेऊया त्या ठिकाणी पॉईंट्स दॅट इज काय घेतलं त्या ठिकाणी मेयर्स काय घेतलं त्या ठिकाणी रिलेशन घेतले. आता कन्सिडर काय घेतलं त्या ठिकाणी एनक्लोजड गॅस घेतला, म्हणजे एक गॅस आहे आपण तो एनक्लोजर केलेला आहे एका कंटेनरमध्ये. आता तो कशा पद्धतीने घेतला आहे एनक्लोजड इन अ सिलेंडर बाय काय सांगितले त्या ठिकाणी लाईट घेतलेला आहे, फ्रिक्शनल लेस काय सांगितलं त्या ठिकाणी एअरटाईट पिस्टन घेतली, म्हणजे तो पिस्टन कसा आहे त्या ठिकाणी वरच्या बाजूला असणारं लाईट आहे, त्यानंतर फ्रिक्शनल लेस आहे आणि एअरटाईट काय घेतला त्या ठिकाणी पिस्टन घेतले. म्हणजे आपण अशा पद्धतीने डायग्राम इथं काढू शकतो. आपण कंटेनर घेतला, हा कंटेनरमध्ये इथं गॅस घेतला आणि हे जे आपण पिस्टन घेतले हे पिस्टन कसं घेतलेलं त्या ठिकाणी लाईट एअरटाईट आणि काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्शनल लेस पिस्टन घेतलं. लेट काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर घेतलं असेल P, व्हॉल्यूम घेतलं असेल फी, आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय घेतलं आम्ही त्या ठिकाणी T. नेट प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर काय घेतलं त्या रिस्पेक्टिव्हली ऑफ द गॅस. इफ द गॅस इज हिटेड, आता ह्या गॅसला आम्ही काय केलं त्या ठिकाणी हीट केलेली, हीट जर दिलं तर काय होणार आहे त्या ठिकाणी सो दॅट्स इट टेम्परेचर रायजेस बाय काय सांगितलं त्या ठिकाणी DT, म्हणजे याचं टेम्परेचर काय होणार आहे DTनं काय होणार आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. बट द व्हॉल्यूम रिमेन्स काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट, म्हणजे इथं टेम्परेचर काय झालं वाढलं,
आता व्हॉल्यूम रिमेन्स काय झाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट झाला. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड बाय द काय होणार आहे त्या ठिकाणी गॅस, म्हणजे आपण त्या गॅसला जी टोटल एनर्जी किंवा टोटल हीट जी एनर्जी आहे ती सप्लाय केली. ती टोटल हीट एनर्जी सप्लाय किती केली, तर ती टोटल एनर्जी हीट सप्लाय केलेली आम्ही किती सांगितले त्या ठिकाणी DQ इतकी सांगितली. ही DQ आपण जी केलेली आहे त्याचा यूज कशासाठी झाला, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी आपण त्या ठिकाणी सांगितलेले ऑफ द गॅस. म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी ती सगळी एनर्जी काय केली आपण त्या ठिकाणी हीट एनर्जी वापरलेली आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हटलं DQ विच इज इक्वल टू काय म्हणू शकतो त्या ठिकाणी DV म्हटलं त्या ठिकाणी. सिन्स व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द गॅस कॉन्स्टंट राहिल्यामुळं त्या ठिकाणी काय सांगितलं नो वन इज डन इन मुव्हिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी पिस्टन, म्हणजे त्या पिस्टनची कोणतीही मुवमेंट त्या ठिकाणी झालेली नाही. म्हणून आम्ही इक्वेशन काय लिहू शकतोय, हेच आपण इथं म्हणूया DQ1 घेतलं विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी DE घेतलं, व्हॉल्यूम काय राहिले त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणून CV इंटू काय म्हटलं आपण त्या ठिकाणी DT असं म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं जेवढी टोटल अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती गिवन केलेली होती ती कुणासाठी वापरली, टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी म्हटलं विच इज इक्वल टू काय म्हटलं त्या ठिकाणी CV DT. दिस इज इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण त्या ठिकाणी 1 म्हटलं. फिर CV इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम. इफ द गॅस इज काय सांगितलं त्या ठिकाणी हीटेड टू द सेम टेम्परेचर, म्हणजे सेम टेम्परेचरलाच ह्या गॅसला आम्ही काय केलं त्या ठिकाणी हीट दिली. फक्त इथं काय करणार आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं, म्हणजे मगाशी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं, आता आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ॲट कॉन्स्टंट इथे काय घेतलेलं आहे त्या ठिकाणी प्रेशर घेतलं. ॲट कॉन्स्टंट काय घेतलं प्रेशर. आता ॲट कॉन्स्टंट प्रेशर घेतलं तर प्रेशर घेतल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द गॅस काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजेस, म्हणजे इथं व्हॉल्यूम ऑफ द गॅस काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस बाय अन अमाऊंट से काय सांगितलं त्या ठिकाणी DV असं म्हटलेलं आहे. द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द गिवन ऑफ द गॅस सांगितलेलं आहे इज युज्ड टू इन्क्रीज द काय सांगितलं त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस ॲज वेल ॲज काय झालं त्या ठिकाणी इज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस ॲज वेल ॲज टू मूव्ह द काय सांगितलं त्या ठिकाणी पिस्टन बॅकवर्ड टू अलाउ एक्सपान्शन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस. म्हणजे काय झालं ही जी पुढचा पिस्टन होता त्यानं त्याची पोझिशन काय केली त्या ठिकाणी चेंजेस केली, म्हणजे आता काय केला हा पिस्टन जो आहे तो इथंपर्यंत, म्हणजे एवढं काय झालं त्या ठिकाणी वर्क डन या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. सम अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती युटिलाइज कशासाठी झाली, सम पार्ट ऑफ द एनर्जी विच इज यूज टू इंटरनल एनर्जी अँड सम विच इज यूज फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी वर्क डन ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी पिस्टन, म्हणजे पिस्टनवर वर्क डन करायचं. आता हे वर्क डन किती झालं तर आम्ही इथं जे आहे त्या DWची व्हॅल्यू काय सांगू शकतो त्या ठिकाणी PdV इतकी त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली DQ2 विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी DE प्लस काय म्हटलं त्या ठिकाणी DW. म्हणून आम्ही इक्वेशन इथं लिहूया DQ2 विच इज इक्वल टू काय लिहिलं DE प्लस काय घेतलं त्या ठिकाणी DW विच इज इक्वल टू काय घेतलं आपण CP DT, और आपण लिहू शकतो DQ2 विच इज इक्वल टू DE प्लस DW व्हॅल्यू किती आहे PdV विच इज इक्वल टू काय मिळालं मला त्या ठिकाणी CP DT. दिस इज इक्वेशन नंबर काय म्हटलं त्या ठिकाणी 2 असं. आता परत इथं CP आला म्हणून आपण लिहूया इथं फेअर CP इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं प्रेशर. म्हणजे आम्हाला इक्वेशन काय मिळालं DQ2 विच इज इक्वल टू DE प्लस काय मिळालं PdV विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी CP DT, वेअर CP इज द काय सांगितलं मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर सांगितलं. मात्र काय सांगितलंय बट DE विच इज इक्वल टू काय सांगितलंय CV DT, म्हणजे आपण इथं जे सांगितलंय D हा पुन्हा इतका आहे त्या ठिकाणी CV DT इतका आहे, बरोबर आहे. बट काय सांगितलं DE विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी CV DT. फ्रॉम इक्वेशन नंबर कशावरून आला आपल्याला त्या ठिकाणी 1 वर आला. म्हणजेच काय सांगितलं टोटल इंटरनल एनर्जी जी आहे विच इज इक्वल टू काय आली त्या ठिकाणी CV DT इतकी त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे D विच इज इक्वल टू CV DT ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ एन आयडियल गॅस डिपेंड्स ओनली ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर.
म्हणजे हा एनर्जी आहे कशावर डिपेंड राहील, टेम्परेचर, कारण हा कसा आहे त्या ठिकाणी ॲट कॉन्स्टंट आपण घेतो त्या ठिकाणी, आणि ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे तिथं काय व्हॅल्यू मिळाली, CV व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हीच व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करायचे, इक्वेशन 2 मध्ये काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे. इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केले तर व्हॅल्यू काय मिळणार, CPdt आपल्याला घेतली, CPdt विच इज इक्वल टू काय मिळाले त्या ठिकाणी, DE मिळाले, प्लस काय सांगितले त्या ठिकाणी PdV. हेन्स CPdt विच इज इक्वल टू DE ची व्हॅल्यू काय आहे तर CV इंटू काय घेतलं DT प्लस काय घेतलं त्या ठिकाणी PdV. म्हणजे वी हॅव टू सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ऑफ द कोणाची सबस्टिट्यूट केली, DE ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता काय करूया आपण, CP आणि CV च्या टर्म एकत्र लिहूया. हेन्स काय म्हणतो आपण, CPdt ही टर्म इकडे आणली मायनस CVdt विच इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी PdV मिळालं. आता हेन्स ह्याच्यामधला कॉमन जी टर्म आहे ती dt घेतली म्हणून आम्ही काय लिहिलं, CP मायनस काय घेतला CV इंटू काय घेतला DT विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी PdV. म्हणजे CP मायनस CV इन ब्रॅकेट CP मायनस CV इंटू DT विच इज इक्वल टू काय मिळालं मला त्या ठिकाणी PdV ही व्हॅल्यू मिळाली. ती याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण त्या ठिकाणी 3 असेल. परत काय घेतलंय, फॉर 1 मोल ऑफ अ गॅस घ्यायचं. आपण इथं लिहूया फॉर 1 मोल ऑफ काय घेतला त्या ठिकाणी गॅस. आपण आयडियल गॅस इक्वेशन पडलं होतं त्याच्यानुसार PV इज इक्वल टू काय घेतलं होतं, NR. आता 1 मोल ऑफ गॅस आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय घेणार त्या ठिकाणी 1. याची व्हॅल्यू 1 घेतली तर वी हॅव गेट द फॉर्म्युला काय होणार, PV विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी RT. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली, PV ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी RT इतकी व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता PV ची व्हॅल्यू RT आली असेल तर आपण इथं असं एक पॉईंट लिहू शकतो. Hence P change in volume which is equal to काय आहे R change in काय म्हटलं आपण त्या ठिकाणी टेम्परेचर असतं. म्हणजे आम्ही काय लिहिलं PdV which is equal to काय लिहिलं त्या ठिकाणी RdT असं घेतलेलं आहे. आता चेंज इन व्हॉल्यूम इथं आहे तो चेंज इन काय घेतला त्या ठिकाणी टेम्परेचर, आणि मग ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 3 मध्ये काय करू शकतो त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो. मग ते इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करायचं असेल तर आम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे, हेच आपण घेतलं CP मायनस CV विच इज इक्वल टू CP मायनस CV इंटू DT विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी PdV मिळालं. आणि हा PdV विच इज इक्वल टू कोण आहे RdT, ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया. हेन्स CP मायनस CV इंटू काय घेतलंय DT विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ती PdV ची व्हॅल्यू काय ठेवली आम्ही त्या ठिकाणी RdT ठेवली. मग आता काय दिसेल तुम्हाला, हा DT काय केला, कॅन्सल केला. हेन्स वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली, CP मायनस CV विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी R मिळालेला आहे. दिस इज इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण त्या ठिकाणी 4 असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, CP मायनस CV इज इक्वल टू R, आणि दिस इज नोन ॲज काय म्हटलं आपण त्या ठिकाणी मेयर्स रिलेशन. म्हणजे CP मायनस CP म्हणजे काय सांगितलं होतं, आपण गॅसला 2 कॉन्स्टंट सांगितले, एक ॲट कॉन्स्टंट प्रेशर सांगितला, एक ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम सांगितला. म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस ॲट कॉन्स्टंट काय घेतला त्या ठिकाणी व्हॉल्यूम घेतला. म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विच इज इक्वल टू पुन्हा इतका आला त्या ठिकाणी R ला आलेला आहे. म्हणजे दिस इज अ रिलेशन बिटवीन कोणाच्यातलं मिळालं, CP अँड CV. आणि हे रिलेशन आम्हाला कुणी सांगितलं, मेयर्सने सांगितलं, आणि म्हणून इक्वेशनला CP मायनस CV विच इज इक्वल टू R हे आमचं इक्वेशन कुठलं झालं, मेयर्स रिलेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. घेतलं तर हीट एनर्जी जी आहे अँड मेकॅनिकल वर्क आर मेजर इन द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम युनिट. म्हणजे हीट म्हणजे आपण उष्णता म्हणतो आणि आपलं असणारं वर्क जे आहे त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो. हीट आणि वर्क ह्या दोनांचे जर आपण बघितलं, हीटचं युनिट पण या ठिकाणी कॅलरी होतं आहे, त्यानंतर वर्क डन जे आहे ते कॅलरीमध्ये मोजलं जातं, किंवा वर्क डन जे आहे म्हणजे आपण वर्क जी क्वांटिटी आहे ती आपण त्या ठिकाणी जूलमध्ये त्या ठिकाणी मेजर करत असतो. म्हणजे हीट सप्लाईड जे आपण सांगितलेलं आहे, हीट सप्लाईड इज मेजर्ड इन काय सांगितलं त्या ठिकाणी कॅलरी सांगितले, आणि वर्क डन विच इज मेजर्ड इन काय सांगितलं त्या ठिकाणी जूल. म्हणजे दिस अबव रिलेशन इज मॉडिफाईड बाय युझिंग दिस काय आहे त्या ठिकाणी इक्वेशन. म्हणजे हे जे इक्वेशन आहे म्हणजे आम्ही काय सांगितलं, हीट एनर्जी आणि तिथं असणारं मेकॅनिकल वर्क जे आहे त्या दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी आहे. आणि मग हीट जर घेतलं तर हीट म्हणजे आपण उष्णता म्हणतो, हीटचे युनिट जे आहे ते कॅलरी आहे, आणि वर्क डन जे आहे त्याचं युनिट काय घेतो आपण त्या ठिकाणी वर्क डन विच इज मेजर्ड इन कशामध्ये मोजतो त्या ठिकाणी जूल्समध्ये मोजतो.
आणि म्हणून अबाव रिलेशन जे आहे, अबाव रिलेशन म्हणजे कुठलं, CP मायनस CV इज इक्वल टू R, हे आपण काय करणार आहे, मॉडिफाईड करणार आहे. आणि ते कसं मॉडिफाईड केलं, तर CP मायनस काय घेतलं त्या ठिकाणी CV विच इज इक्वल टू R आपण काय केलं त्या ठिकाणी J, दिस इज इक्वेशन नंबर काय केलं त्या ठिकाणी 5 केलं. फिर J इज द काय सांगितलं त्या ठिकाणी मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी हीट असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने अजून एक सांगणार या ठिकाणी ऑल्सो त्या ठिकाणी सांगितले CP विच इज इक्वल टू त्या ठिकाणी घेतले, हा CP विच इज इक्वल टू MO इंटू काय घेतलं त्या ठिकाणी SP अँड काय घेतलं त्या ठिकाणी CV विच इज इक्वल टू MO इंटू काय घेतलं त्या ठिकाणी SP घेतलं. तर आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी M0 घेतलं. आता तुम्हाला हा सगळ्यांना M0 म्हणजे कोण आहे ते माहीत आहे की M0 म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी मोलर मास ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी गॅस, M0 इथं काय सांगितलं त्या ठिकाणी मोलर मास ऑफ द गॅस आणि SP आहे आणि दुसरं काय सांगितलं त्या ठिकाणी SP R काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट. मात्र ह्या स्पेसिफिक हीट कसल्या त्या ठिकाणी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे, म्हणजे SP अँड SP R काय सांगितलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट at constant pressure and काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम रिस्पेक्टिव्ह. काही पुस्तकामध्ये काय SPच्या ऐवजी काय दिलं आहे, स्मॉल CP दिलं आहे आणि SPच्या ऐवजी काय दिलं त्या ठिकाणी स्मॉल CV पण दिलं आहे. म्हणजे कॅपिटल CP विच इज इक्वल टू M0 स्मॉल CP दिलेला आहे आणि कॅपिटल CV विच इज इक्वल टू M0 इंटू काय दिले त्या ठिकाणी स्मॉल CV दिलेलं आहे. जिथे SP आणि SV आता काय सांगितलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट घेतलेलं आहे फॉर द काय म्हणतात त्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशर अँड काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम. म्हणजे आता आपण ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ज्या आपल्याला CPची व्हॅल्यू मिळाल्या, CVची व्हॅल्यू मिळाली, त्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवू. मग इक्वेशन 5 काय होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी इथे व्हॅल्यू CP मायनस CV विच इज इक्वल टू R आपण काय घेतलं त्या ठिकाणी CPची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय आहे, M0 काय सांगितलं त्या ठिकाणी SP मायनस M0 काय सांगितलं SP विच इज इक्वल टू R आपण काय त्या ठिकाणी G आहे. आणि मग आपल्याला इथं जे दिसते हा M0 आपण कॉमन घेऊ शकतो, मीन्स M0 ही ब्रॅकेट काय सांगितलं SP मायनस SP विच इज इक्वल टू R आपण काय सांगितलं त्या ठिकाणी J सांगितले. आता परत काय करायचे आम्हाला, दोन प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधला डिफरन्स सांगायचा आहे. म्हणून आपण इथं ठरवलं की स्पेसिफिक हीट आहे टू SP मायनस काय घेतलं त्या ठिकाणी SP विच इज इक्वल टू R अपॉन हा M0 तो मल्टिप्लाय होता एवढ्याला डिवाइड झाला मी इथं काय घेतलं त्या ठिकाणी M0 काय आला त्या ठिकाणी J. म्हणजे वी हॅव टू गेट द इक्वेशन काय मिळालं SP मायनस SP विच इज इक्वल टू R अपॉन M0 काय सांगितलं त्या ठिकाणी J सांगितलेलं आहे. इट इज इंटरेस्टिंग टू यूज द काय सांगितलं त्या ठिकाणी ड्रॉप इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी अँड कॅल्क्युलेट द काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी गॅसेस. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टेकन मोनोएटॉमिक गॅसेस. फॉर मोनोएटॉमिक, मोनो म्हणजे काय घेणार आहे आपण सिंगल आपण घेणार आहे. फॉर मोनोएटॉमिक गॅसेस सांगितलेलं आहे एन्क्लोजड इन काय सांगितलं त्या ठिकाणी कंटेनर हेल्ड ॲट अ कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर T. म्हणजे टेम्परेचर कसं आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर T घेतली. तिथं ॲव्हॉगॅड्रोचा नंबर घेतलेला तो काय घेतला त्या ठिकाणी एनी ॲटम्स. Each atom has only काय सांगितलं त्या ठिकाणी 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रीडम. म्हणजे या ठिकाणी आपण जर घेतलं मोनोएटॉमिक गॅसेस घेतले तर तिथं काय असतात त्या ठिकाणी ओनली ट्रान्सलेशन काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशन डिग्री ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रीडम. आता किती आहेत त्या ठिकाणी 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम त्या ठिकाणी घेतली. आता 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम असेल देअरफॉर काय होणार आहे त्या ठिकाणी 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सांगितलं. देअरफॉर काय सांगितलं त्या ठिकाणी एव्हरी एनर्जी आपण घेतलेलं होतं एव्हरी एनर्जी पर ॲटम जो घेतलेला आहे त्याची व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला 3/2 काय मिळाली त्या ठिकाणी KBT मिळालं. तर KBT काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी बोल्ट्झमन कॉन्स्टंट असं त्या ठिकाणी म्हणणार. आणि म्हणून आपल्याला जर इथं टोटल इंटरनल एनर्जी करायची असेल टोटल मीन्स टोटल इंटरनल एनर्जी
जी आहे टोटल इंटरनल एनर्जी ही विच इज इक्वल टू हा एन इकडे जाणार म्हणजे इथं आपण एन लिहिलं तरी चालतं 3/2 काय घेतलं त्या ठिकाणी एन के इंटू काय घेतलं त्या ठिकाणी के बी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी टी मिळालं म्हणजे ईची व्हॅल्यू काय मिळाली 3/2 एन ए के बी टी आपल्याला मिळाली. आता आम्हाला काय करायचं आहे मोलर स्पेसिफिक हीट काढायचं आपण इथे लिहूया मोलर स्पेसिफिक हीट आपण घेणार आहे एकदा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी घेणार आहे आणि आपण एक ॲट कॉन्स्टंट प्रेशरसाठी घेणार मग मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घेऊया या ठिकाणी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतलं तर व्हॅल्यू काय मिळणार सी बी विच इज इक्वल टू डी आपण काय घेतलं त्या ठिकाणी डी टी. तर मग अशा आम्हाला फॉर्म्युलाच असतात सी बी डी टी विच इज इक्वल टू डी आता म्हणून आम्ही काय लिहायचं सी बी विच इज इक्वल टू डी आपण काय आलं डी टी ह्या डी टीने इकडे डिवाइड केलं सी बी विच इज इक्वल टू डी आपण काय आलं डी टी आलं विच इज इक्वल टू आता टीची व्हॅल्यू म्हणजे इतकी व्हॅल्यू घेणार आहे त्याच्याबद्दल हा 3/2 दिस एन ए दिस के बी आर कॉन्स्टंट बरोबर कुणाच्या घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर मग इथं काय आलं त्या ठिकाणी डी टी आलं आपण काय त्या ठिकाणी डी टी म्हणजे डीची व्हॅल्यू काय मिळाली 3/2 एन ए के बी डी टी आपण काय मिळालं त्या ठिकाणी डी टी मिळालं. आता पुढची नेक्स्ट टर्म तुम्ही काय करणार दिस डी टी काय झालं कॅन्सल झालं आणि वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळालं त्या ठिकाणी 3/2 एन ए इंटू काय मिळालं त्या ठिकाणी के बी ही व्हॅल्यू आम्हाला कुणाची व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी सी बीची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता मेयर्स रिलेशन आम्हाला काय सांगितलं होतं की रिलेशन घेत असताना मेयर्स रिलेशनमध्ये काय सांगितलं होतं इन मेयर्स रिलेशन सी पी मायनस सी बी विच इज इक्वल टू काय आलं होतं त्या ठिकाणी आर आलं म्हणजे सी पी मायनस सी बी इज इक्वल टू आर. हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द सी पी. सी पीसाठी व्हॅल्यू काढायची म्हणून आम्ही काय लिहिलं आर प्लस काय घेतलं त्या ठिकाणी सी बी घे इन सी पी विच इज इक्वल टू आर प्लस जे सी बी जे आहे ते सी बीची व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी 3/2 एन ए आणि काय आलं त्या ठिकाणी के बी सी बीची व्हॅल्यू इतकीच आहे 3/2 एन ए के बी आपण तिथं ठेवले. आता आपल्याला परत माहीत आहे की मग काय माहिती आहे दिस एन ए के बी जो आहे तो एन ए के बी म्हणजे कोण असतो आमचं त्या ठिकाणी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो. दिस वी हॅव टू रिटर्न हिअर सी पी विच इज इक्वल टू आर प्लस 3/2 इंटू काय आलं त्या ठिकाणी कॅपिटल आर आहे. आता आम्हाला व्हॅल्यू सी पीची काढायची मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया आणि इथं सम आहे त्या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सी पी विच इज इक्वल टू हा काय घेतला 2r घेतला प्लस काय आलं त्या ठिकाणी 3r आपण काय आलं त्या ठिकाणी 2 मीन्स सी पी इज इक्वल टू 2 प्लस 3 काय आलं त्या ठिकाणी 5r आपण काय मिळालं त्या ठिकाणी 2 म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली हेन्स सी बी विच इज इक्वल टू 5/2 इंटू काय आलं आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळाली आर व्हॅल्यू आम्हाला मिळालेली आहे. आता आम्हाला काय करायचं आहे तर आपण एनालिटिक रेशो घेतला होता बरोबर आहे किंवा स्पेसिफिक हीट रेशो गामा इज इक्वल टू सी पी आपण काय होतं त्या ठिकाणी सी बी होतं म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घेतलं होतं व्हॉल्यूम विच इज इक्वल टू काय आलं होतं गामा ज्याला आपण स्पेसिफिक हीट रेशो असं म्हणतो. हेच आपण घेतलं हेच गामा विच इज इक्वल टू सी पीची व्हॅल्यू काय मिळाल्या 5/2r ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून 5/2 इंटू काय घेतलं आर आपण सी बीची जी व्हॅल्यू आहे ती सी बीची व्हॅल्यू आपण इथे लिहूया 3/2 हा एन ए के बी मीन्स कोण आहे त्या ठिकाणी आर therefore here we have written 3/2 इंटू काय आलं आर हेन्स गामा इज इक्वल टू 5/2 इंटू आर इंटू काय आलं त्या ठिकाणी 2 आपण घेणार आहे आर सॉरी 5/2 म्हणजे 5r आपण काय येणार आहे त्या ठिकाणी 3r आपण वास्तविक कडे 2 आपण काय आलं त्या ठिकाणी 3r 2 काय झाले कॅन्सल झाले r काय झाले कॅन्सल झाले हेच काय झालं गामा इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी 5/3 म्हणजे स्पेसिफिक हीट रेशोची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी फॉर मोनोएटॉमिक गॅसेससाठी आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 5 काय मिळाली त्या ठिकाणी 3 मिळालेली आहे. नेक्स्ट आपण घेणार आहे डायटॉमिक काय घेतलं त्या ठिकाणी गॅसेस. काल आपण डायटॉमिक गॅसेसमध्ये एक्झाम्पल कोणाचं घेतलं होतं नायट्रोजनचं घेतलं होतं ऑक्सिजनचं घेतलं होतं कार्बन मोनॉक्साईड घेतलं असेल हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल
हे सगळे एन्क्लोज्ड ॲट अ कंटेनर आपण घेतलं आणि कंटेनर त्यानंतर हेल्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी टी सांगितलं. इफ ट्रीटेड ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी रिजिड रोटेटर घेतलं. मग काल आपण घेतलं होतं की डायटॉमिक मॉलिक्युल्स असतील तर त्या डायटॉमिक मॉलिक्युल्सना 3 ट्रान्सलेशन म्हणजे डायटॉमिकच्या बाबतीत काय मिळत होतं 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल काय मिळाले. म्हणून अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी घेतलं द इंटरनल एनर्जी 1 मोल ऑफ अ गॅस जर आपण घेतलं तर त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे हेच E इज इक्वल टू आपण काय घेणार त्या ठिकाणी ई ट्रान्सलेशन प्लस काय घेतलं त्या ठिकाणी ई रोटेशनल. तर काय सांगितलं त्या ठिकाणी लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी सांगितलं. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनुसार आम्ही काय सांगितलं डायटॉमिक गॅसेस जर असतील तर त्या डायटॉमिक गॅसेससाठी 3 ट्रान्सलेशन एनर्जी असणार आहे आणि 2 काय असणार आहे त्या ठिकाणी रोटेशनल एनर्जी असणार आहे. आणि म्हणून टोटल एनर्जी आम्हाला काढायची असेल तर इथं आम्ही काय करणार आहे टोटल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस जर घेतली तर ती काय मिळाली ई इज इक्वल टू ई ट्रान्सलेशन प्लस काय मिळालं त्या ठिकाणी ई रोटेशन. आणि ट्रान्सलेशन किती होत्या तर त्या ठिकाणी 3 होत्या म्हणजे 3/2 आपण घेणार आहे. म्हणजे इथं आपण लिहूया 3/2 घेतला. दिस इज द ॲव्हॉगॅड्रोज नंबर आपण घेतो केबी इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 2 केबी इंटू टी घेतलं म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 3/2 एन ए केबी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी टी. आणि रोटेशनलच्या बाबतीत किती मिळाले होत्या 2 मिळाले होत्या. पुन्हा आम्ही इथं काय लिहूया 2/2 आणि ए घेतला केबी घेतला इंटू काय घेतलं त्या ठिकाणी टी घेतलं. म्हणजे तुम्ही आता म्हणणार हा कुठला आला तर आम्ही अपॉन एन विच इज इक्वल टू 1/2 काय सांगितलं होतं तिथं केबी टी घेतलं होतं. एनर्जीची व्हॅल्यू जर असेल तर हा एन तिकडे गेला तर हा 1/2 काय झाला त्या ठिकाणी एन ए केबी इंटू काय झाला टी झाला. ट्रान्सलेशनसाठी किती आहे 3 आहे मग 3 मल्टिप्लाय केलं तर 3/2 आम्हाला मिळणार आहे. एन ए केबी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं. आणि रोटेशनलसाठी जर असेल हा 1/2 घेतला हा एन ए घेतला हा केबी घेतला इंटू टी आणि किती रोटेशनल आहे तिथं 2 आहे म्हणून 2 मल्टिप्लाय केलं आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार 2/2 घेतलं एन ए केबी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी टी. म्हणून आपण इथं रोटेशनलची व्हॅल्यू काय ठेवली 2/2 एन ए केबी टी ठेवलं आणि ट्रान्सलेशनची काय ठेवली 3/2 एन ए केबी इंटू काय ठेवलं त्या ठिकाणी टी ठेवलं. आता नेक्स्ट स्टेप आपण जे करणार आहे की नेक्स्ट स्टेप आपण इथे बघूया विच इज इक्वल टू घेतलं. आता ह्या दोघांची काय करूया आपण बेरीज 5 आलं अपॉन काय आला त्या ठिकाणी 2 आला एन ए केबी इंटू काय आलं त्या ठिकाणी टी विच इज इक्वल टू 5/2 कॅपिटल आर इंटू टी सांगितलं. याची व्हॅल्यू काय ठेवली आपण त्या ठिकाणी कॅपिटल आर ठेवली. म्हणजे ईटची व्हॅल्यू किती मिळाली 5/2 काय मिळाली त्या ठिकाणी आर टी मिळाली. आता काय घ्यायचं आहे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम. मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घ्यायचं असेल तर आम्हाला व्हॅल्यू बघायची आम्ही सांगितली होती की इथं सी व्ही विच इज इक्वल टू काय येणार आहे डी ई अपॉन काय मिळतं त्या ठिकाणी डी टी विच इज इक्वल टू ईचं आम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये म्हणजे डीच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू काढणार आहे. आणि इथं काय मिळालं 5/2 कॉन्स्टंट टर्म आर कॉन्स्टंट टर्म फक्त डी टी येणार इथं आणि आपण काय आलं त्या ठिकाणी डी टी आहे. Hence CV which is equal to dt cancel which is equal to काय आलं त्या ठिकाणी 5/2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी आर म्हणजे CV ची व्हॅल्यू काय मिळाली 5/2 इंटू आर मिळाली. आता अकॉर्डिंग टू काय घ्यायचं आहे मेयर्स रिलेशन. अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन घेतलं तर CP मायनस CV विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी आर आले. हेन्स CP विच इज इक्वल टू आर प्लस काय आलं त्या ठिकाणी CV. हेन्स CP which is equal to R plus CP ह्याची व्हॅल्यू काय आहे तिथं 5/2 इंटू आर. therefore we have to substitute this value 5/2 इंटू काय केलं आर केलं. hence CP which is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 2R प्लस काय घेतलं 5R अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 2 घेतलं. मग नेक्स्ट स्टेप आपण इथे घेऊया hence CP which is equal to 5 plus 2 किती आलं त्या ठिकाणी 7R अपॉन काय आलं त्या ठिकाणी 2 म्हणजे CP which is equal to 7/2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी आर. ही व्हॅल्यू कोणाची आली CPची. देन वी हॅव टू गेट द व्हॅल्यू फॉर द स्पेसिफिक हीट रेशो दॅट इज काय घ्यायचं आहे गॅमा विच इज इक्वल टू CP अपॉन काय घेणार आहे त्या ठिकाणी CV. हेच गॅमा विच इज इक्वल टू CPची व्हॅल्यू आपण आहे 7/2 इंटू आर अपॉन CV व्हॅल्यू काय त्या ठिकाणी 5/2 इंटू काय आहे आर. हेच गॅमा विच इज इक्वल टू 7R/2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी
डायटॉमिक गॅसेससाठी जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू मिळाली 7 अपॉन काय मिळाली आम्हाला 5 व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. गॅमा विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 7 अपॉन 5 ही व्हॅल्यू मिळाली. मग काल आपण बघितलं होतं की फॉर डायटॉमिक गॅसेससाठी फॉर कंटेनिंग काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन रिजिड व्हायब्रेटिंग काय घेतलं होतं त्या ठिकाणी मॉलिक्युल्स घेतले होते आणि नॉन रिजिड व्हायब्रेटिंग मॉलिक्युलसाठी इंटरनल एनर्जी 4 मोल घेतलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही ट्रान्सलेशन घेतलं होतं, त्यानंतर रोटेशनल एनर्जी घेतली होती आणि ॲडिशनल एक घेतली होती. ती कोणती होती त्या ठिकाणी व्हायब्रेशनल एनर्जी त्या ठिकाणी घेतली होती. म्हणजे डायटॉमिक गॅस कंटेनिंग काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन रिजिड व्हायब्रेटिंग मॉलिक्युल्स म्हणून इंटरनल एनर्जी पर मोल इज काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी गिवन बाय. आता 3 जण असेल तर ते इथे कसं काढणार आपण, तर आपण मागाशी जे लिहिलं होतं त्या पद्धतीने ई इज इक्वल टू काय घेतलं ई ट्रान्सलेशन घेतलं प्लस काय घेतलं त्या ठिकाणी ई रोटेशनल घेतलं आणि प्लस ई काय घेतलं त्या ठिकाणी व्हायब्रेशनल घेतलं. ई व्हायब्रेशन ई ट्रान्सलेशन म्हणजे काय सांगितलं K/2 Na घेतला Kb इंटू काय झाला T. ई रोटेशनल म्हणजे 2/2 घेतला दिस Na Kb इंटू काय घेतला T. आणि व्हायब्रेशनलमध्ये सुद्धा किती होते त्या ठिकाणी 2च होत्या आणि 2 असल्यामुळे तिथं पण आम्ही काय लिहूया 2/2 घेतला Na घेतला Kb घेतला इंटू काय घेतला त्या ठिकाणी 2 घेतला विच इज इक्वल टू या सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून आपण न्यूमरेटरची बेरीज 3 + 2 किती आलं 5 5 + 2 किती आलं 7 7/2 घेतलं दिस Na घेतला दिस Kb घेतला इंटू काय मिळाला T विच इज इक्वल टू 7/2 7/2 R इंटू काय व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी T. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 7/2 इंटू काय मिळालं 7/2 इंटू R इंटू काय मिळालं त्या ठिकाणी T. Then we have to calculate the value for काय करायचं त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घ्यायचे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काढायचे आणि मग गॅमाचा रेशो आम्हाला काढायचा. मग CV इज इक्वल टू घेतलं तर CV इज इक्वल टू dm/dt इन CV विच इज इक्वल टू आता ही याची व्हॅल्यू आम्हाला मिळाली ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर 7/2 आपल्याला येणार R येणार आणि इंटू काय येणार आहे dt अपॉन काय आला त्या ठिकाणी dt कॅन्सल हेन्स CV which is equal to 7/2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी R. आता व्हॅल्यू कोणाची काढायची आम्हाला CP ची अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन CP - CV which is equal to काय सांगितलं त्या ठिकाणी R सांगितलं हेन्स CP which is equal to R प्लस काय आला त्या ठिकाणी CP हेन्स CP which is equal to R प्लस CV ह्याची व्हॅल्यू किती घेतली आपण 7/2 इंटू काय मिळाल्या R. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू 7/2 इंटू R हेन्स CP विच इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 2 इंटू R 2R प्लस काय आलं त्या ठिकाणी 7R अपॉन काय आलं त्या ठिकाणी 2 विच इज इक्वल टू काय आलं 9/2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी R. म्हणजे CP ह्याची व्हॅल्यू काय मिळाली 9/2 अपॉन इंटू काय मिळालं त्या ठिकाणी R. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द काय घ्यायचं त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट रेशो means gamma which is equal to Cp upon काय घेतले त्या ठिकाणी CV. म्हणजे स्पेसिफिक हीट रेशो जर घ्यायचं असेल तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घ्यायचं व्हॉल्यूम विच इज इक्वल टू CP ची व्हॅल्यू किती मिळाल्या 9/2 इंटू R अपॉन CV ची व्हॅल्यू मिळाल्या 7/2 इंटू R विच इज इक्वल टू 9R अपॉन 2 इंटू काय घेतलं 2 अपॉन 7R घेतलं 2 कॅन्सल R कॅन्सल चीज गॅमा विच इज इक्वल टू 9 आपण काय घेतलं त्या ठिकाणी 7 म्हणजे गॅमाची व्हॅल्यू जी मिळाली ती आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 9/7. तर व्हॅल्यू कोणासाठी काढली ई ट्रान्सलेशन प्लस ई रोटेशनला काढली आणि ई ट्रान्सलेशन प्लस ई रोटेशनला आम्हाला गॅमाची व्हॅल्यू मिळाली 7/5 आणि आपण ॲडिशनल त्या ठिकाणी नॉन रिजिड मॉलिक्युल असेल तर त्याच्यात व्हायब्रेशनल एनर्जी असते व्हायब्रेशनल एनर्जी घेतली तर वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली गॅमा विच इज इक्वल टू 9 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 7 मिळालेलं आहे. नेक्स्ट घेऊया आपण पॉलीॲटॉमिक काय घेतलं त्या ठिकाणी गॅसेस विच ऑफ मॉलिक्युल्स कंटेनिंग काय सांगितलं त्या ठिकाणी मोर दॅन 2 ॲटम्स आर टर्म्ड ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी पॉलीॲटॉमिक गॅसेस. म्हणजे गॅसेस जे आहेत की ज्यांच्यामध्ये मॉलिक्युलची संख्या जी आहे मोर दॅन तर काय सांगितलं त्या ठिकाणी 2 ॲटम्स असेल
तर त्याला आपण टर्म ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी पॉलिॲटॉमिक गॅसेस घेतले. हिअर वी हॅव टू टेकन द एक्झाम्पल ऑफ द काय घेतले त्या ठिकाणी अमोनिया घेतला तर त्याचा फॉर्म्युला काय त्या ठिकाणी NH3 आपण घेतो. आणि मग आपण घेतलं नायट्रोजनचा एक ॲटम्स त्या ठिकाणी घेणार आहे आणि आपण हायड्रोजनचे घेतले तर हायड्रोजनचे किती आहे त्या ठिकाणी 3 ॲटम्स त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगितलं अमोनिया गॅस वेअर ईच मॉलिक्यूल हॅज 1 नायट्रोजन ॲटम अँड 3 काय सांगितलं त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम. ईच मॉलिक्यूल ऑफ द पॉलिॲटॉमिक गॅस म्हणजे पॉलिॲटॉमिक गॅस असेल तर त्याला 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. ओनली लिनियर मॉलिक्यूल हॅव जो आहे तो लिनियर मॉलिक्यूल हॅव काय सांगितलं त्या ठिकाणी 2 डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशन. ऑल अदर पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स कॅन परफॉर्म रोटेशन अबाउट काय सांगितलं त्या ठिकाणी 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणजे हे पॉलिॲटॉमिक ॲक्सिस काय करणार आहे त्या ठिकाणी 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसला तिथं परफॉर्म्स काय करणार आहेत रोटेशन करणार. अबाउट देअर काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर ऑफ मास. हेच दे हॅव काय सांगितलं त्या ठिकाणी 3 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर रोटेशनल ऑल्सो. म्हणजे इथं काय सांगणार आहे जसं ट्रान्सलेशनसाठी आपण घेतलं होतं 3 ट्रान्सलेशन मोशन्स त्याला होत्या त्याच पद्धतीनं इथं आम्ही जर घेतला पॉलिॲटॉमिक गॅसेससाठी 3 रोटेशनल काय येणार आहे त्या ठिकाणी मोशन्स त्या ठिकाणी येणार आहेत. पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स हॅव मोर दॅन 1 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डिफरंट मोड्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशनल मोशन. द नंबर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम जो F घेतलेला आहे फॉर द व्हायब्रेशनल मोशन ऑफ अ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल. म्हणजे नंबर ऑफ काय घेतला आपण त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम त्याच्यामध्ये F हा शब्द आपण घेणार आहे फॉर द व्हायब्रेशनल काय घेतला त्या ठिकाणी मोशन ऑफ ॲटॉमिक मॉलिक्यूल. हा डिपेंड्स कशावर आहे तर जॉमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल. म्हणजे त्या मॉलिक्यूलचं जॉमेट्रिकल स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर तो त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. दॅट इज द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. ईच सच डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्युट्स एव्हरेज एनर्जी 2 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 kBT सांगितलेलं आहे फ्रॉम कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी टर्म. देअरफॉर फॉर 1 मोल ऑफ अ पॉलिॲटॉमिक गॅस द इंटरनल एनर्जी इज. म्हणजे आम्ही काय सांगितलं आता इथं आपण मगापासून मोनोॲटॉमिकसाठी काढलं डायॲटॉमिकसाठी काढलं आता आम्हाला कोणासाठी काढायचं आहे त्या ठिकाणी पॉलिॲटॉमिक गॅसेससाठी काढायचं. मग पॉलिॲटॉमिक गॅसेससाठी काय सांगितलं 3 ट्रान्सलेशन असणार आहे त्या ठिकाणी एनर्जी. त्यानंतर 3 काय झाले आता त्या ठिकाणी रोटेशनल झाल्या आणि प्लस काय झालं त्या ठिकाणी व्हायब्रेशनल एनर्जी मोड आपण घेतला आहे त्याच्यामध्ये आपण F काय करणार आहे त्या ठिकाणी इन्क्लूड करणार आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे फॉर 1 मोल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी पॉलिॲटॉमिक गॅस द इंटरनल एनर्जी इज. ती व्हॅल्यू काय मिळाली E विच इज इक्वल टू 3/2 काय सांगितलं त्या ठिकाणी Na घेतला kBT घेतला. हा ट्रान्सलेशन झालं तिथं 3/2 जो घेतलेला आहे Na परत काय घेतला kB इंटू T जो आहे तो कोणासाठी झाला आता हा रोटेशनलसाठी झाला आणि प्लस काय घेतला त्या ठिकाणी व्हायब्रेशनसाठी काय घेतला F ॲडिशनल घेतला आणि इंटू आपण जे बघायला सांगितलं होतं 2/2 Na काय मिळालं त्या ठिकाणी kB इंटू काय मिळालं त्या ठिकाणी T. म्हणजे इथं एक ॲडिशनल आपल्याला या ठिकाणी रोटेशनल मिळालेलं आहे आणि आपण व्हायब्रेशनल फोन बघायला नॉन रिजिडसाठी घेतलं होतं त्यावेळी 2/2 घेतलं होतं. मात्र इथं पॉलिॲटॉमिक गॅससाठी आपण काय करणार आहे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम म्हणून तिथं काय घेतले त्या ठिकाणी F घेतलेलं आहे. हेन्स E विच इज इक्वल टू आपण जर इच इज इक्वल टू घेतलं हा 2 ला 2 कॅन्सल झाला तर शिल्लक काय राहणार आहे त्या ठिकाणी 1 राहणार. त्या दोघांची आपण बेरीज केली त्यांच्यामध्ये आपण घेतलं तर इथं काय दिलं त्या ठिकाणी 6 काय दिसलं त्या ठिकाणी 2 दिसला आपल्याला 2 प्लस काय घेतलं F घेतला इंटू काय घेतलं त्या ठिकाणी Na kB इंटू T. काय केलं या ठिकाणी 3 या दोघांचं आपण घेतलं 3 + 3 किती आलं 6/12 प्लस हा F घेतला आणि हा Na kBT कॉमन काढला. हेच काय मिळालं E विच इज इक्वल टू 2 1 2 2 3 6 मिळालं. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 3 + F Na इंटू kB इंटू काय मिळालं त्या ठिकाणी T. हेन्स E इज इक्वल टू 3 प्लस काय घेतलं F. दिस Na kB मीन्स मिळाला R इंटू काय मिळालं त्या ठिकाणी T. म्हणजे इंटरनल एनर्जी जी आम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे त्याची व्हॅल्यू काय मिळाली E इज इक्वल टू 3 + F इंटू काय मिळाले त्या ठिकाणी R इंटू काय मिळालं त्या ठिकाणी T मिळाली. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर काय करायचे CV विच इज इक्वल टू काय घेतलं DE अपॉन काय घेतो आपण त्या ठिकाणी DT. आता परत ही व्हॅल्यू इथे ठेवायची
डी ची व्हॅल्यू काय ठेवणार 3 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी f इंटू काय घेतलं r इंटू काय आला dt अपॉन काय आलं त्या ठिकाणी dt dt कॅन्सल करा मीन्स वी ऑफ गेट व्हॅल्यू काय मिळाली 3 प्लस f इंटू काय मिळालं त्या ठिकाणी r म्हणजे cv जे आहे ते cv ची व्हॅल्यू काय मिळाली 3 प्लस f इंटू काय मिळालं त्या ठिकाणी r मिळालं. Then we have to calculate the value for the CP. Means according to Mayer's relation, CP minus CV, which is equal to R. Hence, CP which is equal to R plus काय घेतलं त्या ठिकाणी CV. Hence, CP which is equal to R plus घेणार आहे या ठिकाणी हा यांची CV काय या ठिकाणी 3 plus F इंटू काय मिळाले त्या ठिकाणी R मिळाले. आता इथं जर आपण घेतलं रेंज व्हॅल्यू आपण घेतली CP which is equal to R plus घेतलं हा 3R प्लस काय घेतलं त्या ठिकाणी RF घेतलं तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे 3P which is equal to त्यांची बेरीज आपण केली तर काय मिळतं 4R प्लस काय मिळेल त्या ठिकाणी RF मिळालं which is equal to परत R कॉमन काढलं तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी 4 प्लस F इंटू काय मिळणार आहे त्या ठिकाणी R म्हणजे CP ची व्हॅल्यू काय मिळाली 4 प्लस F इंटू काय मिळाले त्या ठिकाणी R. Then we have to calculate the ratio घ्यायचा आहे कोणता रेशो घ्यायचा आहे गॅमा which is equal to CP अपॉन काय घ्यायचं त्या ठिकाणी CV म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घ्यायचं आहे व्हॉल्यूम. आता CP ची व्हॅल्यू काय मिळाली 4 प्लस F इंटू काय मिळालं R मिळालं आणि CV ची व्हॅल्यू काय मिळालं 3 प्लस F इंटू काय मिळालं R. हेन्स गॅमा which is equal to RR कॅन्सल झाले 4 प्लस F अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 3 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी F म्हणजे इथं आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली गॅमा which is equal to 4 प्लस F अपॉन काय मिळाले त्या ठिकाणी 3 प्लस F. इन दिस वे वी हॅव टू सीन काय केलं त्या ठिकाणी मोनोॲटॉमिक गॅसेससाठी स्पेसिफिक हीट रेशो बघितला डायॲटॉमिकसाठी बघितला आणि पॉलिॲटॉमिक गॅसेससाठी सुद्धा आम्ही स्पेसिफिक हीट रेशो काय केलेलं आहे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. and by using the Mayer's relation we have to also calculate the value for the कोणासाठी काढल्या CP साठी काढली CV साठी काढली आणि लास्टला कोणासाठी काढली गॅमासाठी काढलेली आहे.